ओम परमानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतनं भावातीतनिर्गुणरहितं सद्गुरुं नमामि। सांबजे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज की जय। विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। मोजे सांगवी या ग्रामाचा ग्रामदैवत अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा मालक भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी आपला देह अंधारात होता अशा या अंधारमेह देहाला उजडात आणण्याचं कार्य केले संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याही चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी आपल्या जाती व्यवस्थेपासून दूर केलं, अंधश्रद्धेपासून दूर केलं आणि नवे नवे लिंगायत धर्माचे पहिले प्रतीक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी या चालू असलेल्या कलियुगामध्ये शिवनामाचा शिवधर्माचा प्रचार केला आणि नवे नवे 12व्या शतकामध्ये महान संतांनी महान असं कार्य केले। पुन्हा तेच कार्य 400 वर्षानंतर 16व्या शतकामध्ये महान संतांनी संत शिरोमणी मन्मथ माऊली आणि या चालू असलेल्या कलियुगामध्ये आपण कोण आहोत, आपल्याला जन्म का बरं भेटला आणि हा जन्म प्रत्येकालाच का भेटला आणि या चालू असलेल्या कलियुगामध्ये एक नव जिजवीला आपल्या समाजासाठी ते राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली यांच्याही चरणी नतमस्तक होऊन आणि मी ज्यांच्यामुळे आज इथं बसून 2 शब्द बोलत आहे ते म्हणजे माझे आई वडील, माझी जन्मभूमी धानोरा आणि आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि ज्यांनी मला माझ्या जीवनाची दोरी ज्यांच्या हातामध्ये दिले ते म्हणजे माझं सासर हांगरगा आणि ज्यांनी मला शिवभजनाची परवानगी दिली ते म्हणजे माझे सासू सासरे आणि माझे पती परमेश्वर रुपेश पाटील यांच्याही चरणी नतमस्तक होऊन आणि या सप्ताहाचे अध्यक्ष संयोजक आयोजक नियोजक प्रयोजक आणि पंचकृषीतून आलेली भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, माता भजनी पुरुष भजनी मंडळ, गावातील सर्व भजनी मंडळ आणि इथे बसलेले सर्व लहान थोर सद्भक्त मंडळी माता आणि गण। सांगवी या पवित्र भूमीमध्ये चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह परमरस पारायण सोहळा चालू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहाचा वर्ष दुसरा वर्षाची प्रवचन रूपी सेवा 5व्या दिवशीची प्रवचन रूपी सेवा मला मिळालेली आहे। माझं परम भाग्य आहे, मी भाग्यवान आहे आणि मला ज्यांनी संधी दिलेत बसवराज भाऊ काळे आणि इथले सहकार्य सर्वांना माझा धन्यवाद। सांगवी या गावामध्ये आल्याबरोबर एवढं प्रसन्न वाटलं की मला या परेगावात आला असं वाटलं नाही।
मला माझ्या माहेरात आल्यासारखं वाटलं। आणि दुसरी गोष्ट, या गावचे सर्व तरुण मंडळी मला दिसत आहेत, त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटला। कारण की नवतरुण मंडळी एवढे दिसतच नाहीत, कारण वयोवृद्धच दिसतात, पण इथे नवतरुण मंडळी सामील आहेत। खरंच खूप तुम्ही भाग्यवान आहात, कारण हा अखंड शिवनाम सप्ताहाचं मंडप हे सांगवी गाव वाटत नाहीये, हे कैलासात आल्यासारखं झालं। कैलास वाटत आहे तुमचं हे मंडप, शिवमंडप। म्हणून खरंच तुम्हा सगळ्यांना धन्यवाद। आणि तुमची एवढी तळमळ, तुमचे एवढे आग्रह, कारण तुमची तळमळ अशी की कीर्तनकार, शिवप्रवचनकार, गायक, वादक तुमच्या गावामध्ये येजेपर्यंत तुमचा फोन कुठंपर्यंत आलात, कुठंपर्यंत आलात, कुठंपर्यंत आलात, किती तुम्हाला तळमळ। खरंच तुमच्या मनाभावामधून हे कार्य करत आहात। आणि तुम्हाला मनमत माऊलींनी कुठल्याच गोष्टीची कमी करत नाही, कारण तुम्ही नवतरुण मंडळी हे अखंड शिवनाम सप्ताह करीत आहात। खरंच तुमच्या एवढं भाग्यवान कोणीच नाही। मनमत माऊली, आता तुम्हाला एक सांगते मी, अयोध्या मंदिरला, राम मंदिरला सौदीचा एक राजा 65 किलो सोनं दिला होता। आणि त्या 65 किलो सोनं दिल्यानंतर किती दिवस त्यांचा जय जयकार होईल हो? किती दिवस होईल? 4 दिवस, 8 दिवस, 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष। मग आपले एवढे मनमत माऊलींचा ग्रंथ आहे, नामदेव महाराज, तुकाराम महाराज ह्यांच्या एवढा जय जयकार होतो का हो? किती सोनं दिलं तर। म्हणून मनमत माऊलींनी आपल्याला एवढं मोठं सोनं दिलंय की परमरस ग्रंथ हे कितीही जरी तुम्ही वाचलात तर ते सरत नाही आणि जुनं होत नाही, ते नवीन नवीन नवीनच अनेकांना जागृत करून ठेवतं। म्हणून ह्या अखंड शिवनाम सप्ताहाचं परमरस पारायण म्हणजे पार पाडणे। कारण की या पारायणमधून आपल्याला खूप काही मार्गदर्शन मिळतात, जो वाचतो तोच। आणि ह्या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये जो 8 दिवसच वाचतो, आणि आता बांधलं की पुन्हा उघडायचं की नाही, की पुढच्या वर्षीच मंदिरात रोज यायचं 8 दिवस, आणि वर्षावर यायचं की नाही, यायचं ना? हां, एवढी आठवण ठेवायची रोज। रोज काय कोणाला वाचणं होत नाही, पण महिन्यातून एकदा तरी परमरस पारायणचा ग्रंथ करावा आणि रोज मंदिरला येत जा। कारण की तुमच्या ग्रामाचं ग्रामदेव सिद्धेश्वर भगवान आहेत। खरंच तुम्ही नशीबवान आहात। म्हणून मी सांगते, म्हणून कारण की इथं येणं म्हणजे त्याला प्रारब्ध लागतं। इथं येण्यासाठी सुद्धा, इथं येऊन प्रवचन ऐकणं, कीर्तन ऐकणं आणि अनेकांच्या सानिध्यात राहणं। गुरुचे पण प्रवचन झाले असतील, गुरु आलते का? सद्गुरू आलते का? आले नाहीत अजून, तरी येणार। हां, म्हणून तुमचं भाग्य आहे। आणि तुम्हाला काय कमावून घ्यायचं ते या 8 दिवसात तुम्ही कमावून घ्या, कारण की नामाला ह्या कलियुगामध्ये फार महत्त्वाचं आहे। आणि एकतर तुम्ही तरुण मंडळी नामस्मरण करताना की आत्ता 8 दिवस करायचे नाहीत, हा पुढच्या वर्षी याच्याहून अधिक तरुण मंडळी तुम्ही तयार करा आणि तुमच्या तळमळीनं हा सप्ताह करा। कारण सप्ताह उभारण्यासाठी तुम्हाला काही जरी नसलं तर तुम्ही मुरमुरे खाऊन सप्ताह करा, पण सप्ताह करा। सप्त्याला मागे यायचं नाही। कारण मी एकच विनंती करते, आता इथे बसलेले सर्व शेतकरी, कोणी सर्व्हिसवाले असतील मला माहिती नाही, पण मी भगवंताच्या चरणी, ईश्वराच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की माझ्या शेतकऱ्यांसाठी, कारण तुम्ही
रोज 1 रुपये म्हणलं तरी 365 दिवस आपल्याला आहेत. तुम्ही 365 काय रुपये दिले नसतील, पण 500 रुपये दिले असतील. हां जास्तच, पण कमी नाही. का बरं ते? कारण की तुमच्यामध्ये एवढा उत्साह आहे. आणि शेतकऱ्यांसाठी एक मी थोडक्यात वाक्य सांगते. माझ्या शेतकऱ्यांची गाय हिरवा हिरवा चारा खाऊन उडी मारली पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांची गाय हिरवा हिरवा चारा खाऊन उड्या मारली पाहिजे. काळी आईची तहान भागली पाहिजे. मोती उगवले पाहिजे. आणि माझा शेतकरी राजा झोपडीत जरी असला तरी त्याच्या गालावर हसू असलं पाहिजे. माझी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. कारण तुम्ही घरी तर शेतात जातच असाल, पण इतरांचं म्हणजे सर्वांचं सारखं नसते. कारण तो अनेकांच्या शेताला पण जाऊन पैसा कमावतो आणि त्याच्या कष्टातून त्याचा 1-1 रुपया काढणं म्हणजे ह्या भगवंतासाठी वर्षभरासाठी, म्हणजे वर्षभराचा सप्ताह येते म्हणून तुम्हाला काळजी राहतेच. कारण पट्टी द्यायचं असते. आणि जिथं पट्टी पैसे असूनही पट्टी जे देत नाहीत तो भाग्यवान आहे का? काय नाही ना. म्हणून पट्टीला कधीच मागे यायचं नाही. भगवंतासाठी तुम्ही 5 रुपये जर खर्च केलात तर तुम्हाला 10 रुपये भेटतील. 10 रुपये. तुमच्या इतकं भाग्यवान कोणीच नसतं. पण हे समजायला पाहिजे. कसं? प्रकृती काया आणि ज्ञान काया ह्याच्यावर मी 2 शब्द बोलते तुम्हाला. प्रकृती काया म्हणजे जन्माला येणे, लहानाचं मोठं होणे, लग्न होणे, मुलं बाळ होणे, आणि हे बिल्डिंग घे, ते बिल्डिंग घे, शेत घेऊ की घर बांधू की काय करू ह्याची तेच इच्छा असते. कारण ह्या देवमार्गाला लागायची इच्छा नसते. म्हणून कितीही जरी तुम्ही कमावलात तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. प्रकृती कायावाल्याला बरं. आणि ज्ञान कायावाले कसे असतात? ते ग्रंथातून मोक्ष करून घेतात. ते नामस्मरणातून मोक्ष करून घेतात. कारण त्याला मोक्ष असतं. पण प्रकृतीवाल्याला कधीच नसतं मोक्ष. कितीही धावपळ करू द्या, कितीही. अजून म्हणतात मी हे घर बांधलो, हे माझी बिल्डिंग आहे, ते मी शेती घेतलो बघा, मी एवढं केलो. कोणासाठी केलात? ते तुमच्या सोबत येणार आहे का? मग आपल्या सोबत काय येतं? फक्त भगवंताचं नामस्मरण. जे तुम्ही 365 दिवसामधून जे आनंद घेता ना, याच्या इतका आनंद कुठेच नाही, कुठेच. तुम्ही वर्षभर आणि 8 दिवसानंतर तुम्ही इथं येऊन बसा म्हणलं तर बसता का? आम्हाला बोलवता आम्ही येतं का? येत नाही. म्हणून या 8 दिवसामध्ये तुम्हाला काय आनंद घ्यायचा ते घ्या. कारण नाही देहाचा भरोसा, कोण दिवस येईल कैसा. म्हणून या देहाचा भरोसा काहीच नाही. बशीतला चहा बशीत, कपातला चहा कपात केलं की झालं. बरोबर? तुमची काहीच गॅरंटी नाहीये. कारण याच्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे, गुरुच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे, गुरुचे अमृत तुले ऐकलं पाहिजे. तेच थोडं कानावर घेतलात तर तुमच्या महत्त्वाचं आहे. पण आता तसं नाही. कसं काय? कानावर काय घ्यायचं आहे? आताच्या तरुण मंडळींना काय घ्यायचं आहे? आता बोलत नाही बरं का, पण तुम्ही येऊन इथं बसलात तेच आनंद वाटते मला बरं का. कारण की देवाचं नामस्मरण केला तरच तुमचं खरंच काहीतरी भाग्य आहे बरं. म्हणून आणि ज्ञान कायावाला तर मोक्ष खूपच आहे. आणि प्रकृती करणं म्हणजे मनामध्ये एखाद्या वेळेस मळकं असावं पण जळकं नसावं. कारण मळकं असलं तर चालते, पण जळकं असलं तर खूप अवघड आहे हो. तुम्ही कितीही भक्ती करून तुमच्या काय कामाचं नाही. एकाला अशी सवय असते की ज्या जागी कार्यक्रम असतात आपले देवाचे, गुरु माऊली आले खूप पुढं पुढे येतात, जोरजोराने ओरडतात. त्याला काय महत्व आहे? एरवी घरात बसतात, भजन सुद्धा करत नाहीत, मंदिरात सुद्धा येत नाहीत. असं डोळ्यासमोर घडलेलं आहे आणि घडलेलंच सांगते मी. महाराज आले की जय जयकार, महाराज गेले की शिवार घरात. तसं करायचं नाही.
भक्ती करा तर सारखीच करा, करायचं नसेल तर या मार्गाला येऊच नका. जळकं कशामुळं म्हणले मी? कुत्र्याला गती, भावकीला प्रगती. काय असते? कधीच समजा एखादा माणूस जर आपला घर बांधला ते बघवत नाही, खूप पोटात दुखते, ते दुखणंच कमी होत नाही. कुठेही जा, एखादा माणूस शेती घेतला ते सुद्धा बघवत नाही. एखाद्याचा मुलगा जर पास होऊन टक्केवारी जर जास्त घेतला तर अनेक जणाला ते सुद्धा बघवत नाही, ते सुद्धा सहनशीलता राहत नाही. ते म्हणून पण दाखवत नाहीत, बरं मनातच ठेवतात. काय झालं म्हणलं, काय नाही हो, कामामध्ये काही सुधरतच नाही असं सांगतात. पण तुझा मुलगा पास झाला आणि मला आनंद वाटला असे म्हणणारे खूप कमी आहेत या कलियुगामध्ये. पास झालेलं सुद्धा बघवत नाही. आणि तो घर बांधतो, शेती घेतो, पण ते त्यालाच कळतं की तो कसा कसा करतो. उगं बांधणं होते का हो घर? त्याला किती कष्ट घ्यावं लागतात. रात्रभर शेताला जाऊन सकाळी येते शेतकरी, ते दिसत नाही. घर उभं केलं, कसं झालं काय माहिती, कुठला हाबळा भेटला की त्याला, असं सांगतात की नाही. पण ते तो कष्ट केला आणि उभारला असं कोणी म्हणतच नाही, ते बघवत नाही. आणि एखाद्याला काही जर आधार नसला तर कोणाचा तरी आधार म्हणजे भगवंताचा आधार असतो. आणि जो जळका असतो ना त्याच्या अंगामध्ये तेच काया असते, कारण तो स्वतः करतो ना ते, म्हणून इतरांना पण तेच समजतो. एखादा घर बांधलं तर तो काय म्हणतो, त्याला आधार जर नसला, त्याला जर समजा सासरवाडीचा जर आधार असला, काय म्हणतो तो? कोणी विचारलं काय छान घर बांधलंय हो, कसं झालं? काय नाही हो, त्या सासरवाडीमध्ये खूप भेटलंय, त्याला बांधायला काय लागलंय, आम्ही पण करतो ते, असं सांगतात. कारण की पण त्याची कष्ट दिसत नाही कोणाला. काय करतो तो, रात्र दिवस काय करतो, कसा पैसा आणतो, ते त्याला काही कारण राहत नाही. कारण तो जळका असतो मनानं. त्याला काय घेणं देणं आहे कुठलं? काहीच घेणं देणं नाही. म्हणून कोणाला जळू नका, मळकं राहा पण जळकं राहू नका, आणि कोणाला चिंतू नका. आपण काय सांगत होते, एखाद्याचं वाईट चिंतू नका, कोणाशी खोटं बोलू नका, आणि कोणाची चोरी करू नका. जे काही करा, आपल्या जे प्रारब्धामध्ये असते ते तर भेटतेच. सगळ्या गोष्टीला प्रारब्धच लागते, पण ते माणसाला समजत नाही. म्हणून ज्याला समजत नाही त्याला प्रकृती काया म्हणतात, आणि ज्याला समजते त्याला ज्ञान काया. आणि जिथे ज्ञान काया असते तिथं लक्ष्मी स्थिर राहत नाही. तिथं सरस्वतीचा वास असतो ना, तिथं लक्ष्मी राहत नाही. त्याच्याजवळ ज्ञान असते, कारण की त्याच्या जेवढं प्रारब्धामध्ये आहे तेवढं भेटते, पण ते ग्रंथातून ज्ञान घेतात, संताच्या संगतीमध्ये राहून ज्ञान घेतात. मग कशाला म्हणले संताच्या सानिध्यात राहावं? कसं काय? सानिध्यात गेलं तर वाईट होतं का? संताच्या संगतीमध्ये, चांगल्या संगतीत जर बसलात तर चांगली संगत लागेल, आणि वंगळ्या जर संगतीत बसलात तर वंगळीच संगत लागेल. म्हणून संगतीचा परिणाम हा खूप मोठा आहे. त्याच्यासाठी चांगली संगत धरा. आणि तुम्ही जर वाईट संगतीत जर समजा गेलात, तुम्हाला चांगली संगत ये म्हणलं तर सुद्धा जवळ येत नाही तुमच्या. आणि आता हल्ली कसं झालंय, या कलियुगामध्ये एखादा माणूस जर बोलला नाही, हे बोलतच नाही हो, याला काय आता कुठला घमेंड आला असं. आणि जर समजा आज मी बोललो नाही, मला असं म्हणले म्हणून जर त्याच्या मनात विचार आला तर ते काय करतं, 2 दिवसाला राम राम करतं. राम राम ऐलच राम राम ठोकायलास, आता काय झालं तुला, ते बी बोलून दाखवतात. कारण कोणतीही सहनशीलता माणसामध्ये नाही. आणि मुकाट्याचं असलं तर आता मुकाट्याच आहे, ऊन बी सोसत नाही, थंडी बी सोसत नाही, बरोबर आहे ना. म्हणून असं करायचं नाही. चांगल्याच्या संगतीत बसा, गुरुच्या सानिध्यामध्ये राहा, आणि गुरुचे अमृत तुल्य कानावर घ्या, आणि विभूती धारण करा, लिंग पूजा करा. सगळ्यांच्या गळ्यात लिंग आहेत ना, नवतरुण मंडळी, हा इकडं तर असतीलच, पण तुमच्या गळ्यात असायला पाहिजे. कारण
आता तुमची हे चालू पिढी आहे आणि सप्ताह तुम्हालाच करायचा आहे, इतरांना नाही बरं. म्हणजे इतरांना आहे पण वयोवृद्ध झाल्यानंतर तुम्हाला करायचा, पण आत्ताच तुम्ही शाळेत तर त्याच्या इतका आनंद कुठे नाही. म्हणून तुम्हीच तयार करायचा आहे बरं का. कष्ट घ्या, तळमळ करा, काही नाही. भगवंतासाठी 2 पैसे जास्त दिला तर तुम्हाला काही कमी पडणार नाही, कारण हे भगवंताची देण आहे. मी आता सांगितलं की 5 दिला तर 10 मिळणारच, कशा का मार्गाने होईना पण 10 मिळणार. म्हणून खरंच तुमचं खूप भाग्य आहे. मला चांगलं वाटलं इथं येऊन. आणि महिला मंडळ आता तुमच्याकडं इकडलं झालं. आता काय सांगू का एक गोष्ट, वाईट तर वाटणार नाही ना सांगतेच. एक मुलगी होती, ती मुंबईला शिकायला होती. आता थोडं फॅशन झालं का नाही. त्या फॅशनामध्ये जर आपण काही बोललो की खूप राग येते, पण राग आला तर चालेल पण थोडं बोलते मी. मग तिच्या पप्पाला, तिला मोबाईल नव्हता, तिच्या पप्पाला तिनं मोबाईल मागितले. कोणता मागितली? 80,000चा मोबाईल मागितली. तिचे पप्पा म्हणले काय हरकत नाही, मी तुला घेऊन देतो. पप्पा शेतकरी, ती फॅशन, ती हाप्प कपडे घालायची. कोणते कपडे घालायची? हाप्प घालायची. फुल फॅशन झालाय ना आता सध्या, म्हणून. मग ते पप्पाला बघू वाटलं नाही, पण ते बोलले नाहीत का. मग मोबाईल घेऊन आले तिच्यासाठी, पण तिला काय वाटलं, पप्पा ह्या मोबाईलला कवर पाहिजे. पप्पा काय म्हणले, नाही चालते, कवर नसलं तरी चालते. नाही पप्पा, हे बरोबर वाटत नाही. तिचे पप्पा म्हणले, बाई मोबाईलला कवर नाही असं बघितलीस तू, तुला बरं वाटत नाही, पण तू जर आजपासून अंग भरून कपडे घातलीस तर तुझ्याकडे कोणाच्या वाईट नजरेने दृष्टी जाणार नाही. म्हणून पप्पाने सांगितले तिच्या. त्याच दिवशी मुलीनं तिचे पप्पाचे पाय धरली. पप्पा मी आतापर्यंत वाईट वागलो, पण आता इथून वागणार नाही, कारण मी हाप्प कपडे घालणार नाही, अंग भरून कपडे घालणार. मग पप्पाला खूप आनंद वाटला, कारण मुलगी चुकीला सामर्थ्य झाली, माफी मागली ना पप्पाची, त्याला महत्व आहे आजकाल. आणि माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा खूप महान असतो. कारण आणि माफी मागूनही जर माफ करणं गेलं तर त्याच्या इतका मूर्ख कोणीच नसतो, असं असते. म्हणून चुकी जरी झाली तर माफी मागून समोर या. आणि अनेक जागी चुका होतात, होईना असं नाही बरं. तुम्ही एवढं कार्यक्रम केलात पण तुमची चूक कुठेतरी निघतेच. पण मला माफ करा गड्या म्हणलं तर तिथं तुमचं स्टॉप होते. आणि जर माफ चुकी असूनही जर तुम्ही उद्धटपणानं गेलात तर काय होते, त्या जागेवर भांडणं होतात. म्हणून माफी मागून एकमेकांच्या गळ्याला मिठी मारून इथून नव्यानं सुरुवात करू. म्हणून मित्राशी संवाद करा तुम्ही, पण पोटात एक ठेवून वागू नका. पोटात एक जर ठेवून वागलात तर त्याला भगवंत आहे बघायला. आपण माणसं किती जरी डोळे झाकून असलो तरी तो बघल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी सांगते हे. आणि अजून एक सांगते, महादेवाचे पती पत्नी आणि मुलगा महादेवाचे खूप भक्त होते. कारण देवाला काय मागायचं आणि काय मागायचं नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. देवासमोर काय मागायचं असं तर मागायचंच नाही, देवासमोर तो देतो, आपोआप देतो, मागायची गरज नाही. पण मी एक सांगते, ह्या थोड्याशा गोष्टीमधून सांगते. दोघं पती पत्नी होते आणि मुलगा होते. ते महादेवाची खूप सेवा करायचे, रोज करायचे, एक दिवस न चुकता करायचे. मग ते करता करता त्यांच्या दोघांच्या मनामध्ये आलं की आपण महादेवाचा अभिषेक करू एक दिवशी, सोमवारच्या दिवशी. ठीक आहे म्हणली पत्नी, काय हरकत नाही. मुलगा म्हणला ठीक आहे. तिघं पण सेवा करायला महादेव मंदिरामध्ये आले. पण मुलगा म्हणला मी पहिलं करणार, पत्नी म्हणली मी पहिलं करणार अभिषेक, आणि पती म्हणले मी पहिलं करणार. तुम्ही करण्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर हातामधला तांब्या निसटला. निसटल्याबरोबर ते तांब्या लागला. मग महादेवाच्या डोक्यातच लागल्याबरोबर महादेवाला असा राग आला की डायरेक्ट ते कैलासातच गेले. जाऊन असं बसले होते आणि रक्ताची धार लागली होती.
पार्वती मातेने विचारले, काय झालं तुम्हाला, तुमचं डोकं कसं काय फुटलं? तर महादेवाने म्हणले, दोघे तिघे माझ्या अभिषेकसाठी आले आणि तू म्या करण्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये ते लोटाच घातले आणि माझं रक्त निघाले, मी आता खाली जाणार नाही. पार्वती मातेने म्हणले, असं कसं जमेल की आत्ता अभिषेक करण्यासाठी कोणी तू म्या करणारे जास्त आहेत का? नाही, तुमच्या अभिषेकसाठी त्यानं भांडण करत आहे, दुसऱ्यासाठी तर भांडण काही करत नाहीत ना. म्हणून आणि असे भक्त कमी भेटतात, अगोदर तुम्हाला खाली जायलाच हवं म्हणून पार्वती मातेने हट्ट धरले. मग महादेवानं लगेच खाली आले आणि म्हणले त्यांच्यासमोर, तथास्तु. त्यांना म्हणले, त्याला वाटलं की असं महादेव कसं येतात म्हणून त्यानं तिघं पण दचकले मंदिरात. त्यानं म्हणले, काय मागायचं ते मागा, मी देण्यासाठी तुम्हाला आलेलो आहोत. त्याने म्हणले, मग आधी पत्नीला शब्द विचारले, काय पाहिजे तुला? मग पत्नीनं काय मागावं? ती काय म्हणली, मला 16 वर्षाची बनवा. 16 वर्षाची बनवा म्हणल्या बरोबर महादेवानं 16च वर्षाची बनवली. पतीला राग आला, आता 16 वर्षाची हे मागणं असते देवाला? 16 वर्षाची म्हणलं की मुलीचंच वय झालं आणि मस्त आता छान इकडं तिकडं तिकडं इकडं मला रूप 16 वर्षाचं आलं म्हणून ती वेडी होऊन गेली. पतीला विचारले, तुला काय पाहिजे माग? पती म्हणले, रागामध्ये, हे मी सांगत नाही बरं, शिवपुराण कथेमध्ये आहे, अजूनही वर्णन आहे का कुणाचं? प्रदीप पंडित मिश्राजीचं ऐका तुम्ही, आत्ताही आहे. तर पतीला राग आला. पती म्हणले, उसको कुतिया बना दो. कुतिया बना दो म्हणल्या बरोबर कुत्र्याचं रूप धारण केले. आता गोंडाच घुमायला लागली. ते दोघांचं पण राहिलं. मुलाला इतका राग आला. मुलगा म्हणला, देव मागणी मागत आहेत, तर हे न वयाच्या नुसार आणि पप्पानं माझ्या काय मागितलेत हे काही देणं नाही. तर मुलाला म्हणले, तुला काय पाहिजे ते माग. मुलगा म्हणला, देवा मला काहीच नको, माझी आई जशी होती तशीच बनवा. हे कुत्र्याचं रूप इथेच पूर्ण हटवा, मला नको असं. म्हणून मुलगा चांगलं मागितला तर सर्वसाधारणपणे जशाचं तसंच. देवाला मागायचं सुचलं का? काय मागावं ते सुचना गेलं. वेळ वाया, भक्ती वाया. काय मागावं? वय मागायचं असते का देवाला? मग पतीला राग आला तर काय मागितले पती? मुलांना जसा. मग कोणामध्ये जास्त? मुलामध्ये. म्हणून देवाला सुद्धा मागताना काही विचार करून मागायचं सांगते मी. आणि शिवदास माऊलीने शिवपाठाच्या माध्यमातून अजून एक किती छान वर्णन केले आहेत. शिवदास म्हणे, आसार संसार शिवनाम सार तया माझी. शिवदास नामाचं सार म्हणजे नामस्मरण आणि संसाराचं सार हे काय असते? तूप असते ना संसाराचं सार. नामस्मरण केल्यावर काय होते? जिथे भाव तिथे देव आणि जिथे देव तिथं भक्ती. मग आपल्याला मनमत माऊलींनी एवढं मोठं ग्रंथ दिलेत, परमरस ग्रंथ. मग आपण त्या परमरस ग्रंथामधून खूप काही तुम्हाला अनुभव आला असेलच. 7 दिवस तुम्ही ग्रंथ करत आहात आणि आता तुम्हाला असंही तर भूक लागली का नाही? नाही ना? ताई किती वेळ? असं नको व्हायला पाहिजे. कारण मी सांगते, म्हणून मनमत माऊलीनं इतकं मोठं आपल्याला वैभव दिलेत की मोजता येईना या जगाच्या मापानं एवढं वैभव दिलं त्या मनमत स्वामीनं. आपल्याला काय वैभव दिलेत? परमरस ग्रंथ दिलेत का नाही? मग त्या ग्रंथाला आपल्याला किती जरी वाचलं तर कंटाळा येतो का? येत नाही. म्हणून हेच आपलं सोनं आहे. आपल्या जीवनाचं सोनं हेच आहे. या सोन्या जीवनाचं संधीचं सोनं करून घ्यायचं ते तुम्हाच्या हातामध्ये आहे. म्हणून नामस्मरण करायचं आणि सकाळी पहाटेपासून शिवपाठ तुमचा, सकाळी परमरस पारायण, नंतर गाता भजन, लगेच 4 वाजता तुमचं शिवपाठ चालू होते, संध्याकाळी कीर्तन. मग तुम्ही किती व्यस्त आहात? 24 तास व्यस्त आहात का नाही? म्हणून 24 तास तुम्हाला नामस्मरण घडायला तर अजून ह्याच्याहून काय पाहिजे? आणि अनेकांच्या मनामध्ये असे चालू असेल की आता किती वेळ, कारण की मी किती करू, माझं काम तिथं आहे इथं आहे, म्हणून चित्त एका जाग्यावर आहे का? नाही.
असेल तुमचं दंड इथं आहे, पण चित्त एक अनेक महिलांच्या मनामध्ये चालू असेल, काम आहे, घरी काम आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून आणि सासू सासऱ्यांची सेवा करायचं, महिला मंडळाकडे थोडं येते मी आता, आणि तुमच्याकडं पण येते बरं, दोन्ही मला घ्यावं लागतात बाजू. हां, सासू सासऱ्यांची सेवा करायची. मग ज्या दिवशी मुलगी सासरमध्ये येते त्या दिवशीच तुमच्या घरी येऊन ती सेटल होते का हो? तिला किती वर्ष लागतात? 10 तरी वर्ष होतील तुमच्यामध्ये मिसळून राहायला. आणि जर ती लोकाची मुलगी आपल्या घरी काय म्हणून येते? सून म्हणून तर येतेच, पण तिला कोण्या रूपात आपल्याला स्वीकारल्या जावं लागते? मुलगी म्हणून, सून. मग सुनचं ती आल्या आल्या ती सगळं करते, भीती दचक तिच्या मनामध्ये असते. पण सासू त्यांना दचक राहते का? राहत नाही. थोडी जरी चुकी झाली, अगोदर कोण बाहेर जातं? सून जाते का? जात नाही. तिला भीती राहते की मी सासू सासऱ्यांच्या आज्ञेत आहे. मग सासूला, आता मी सासू झाली, सासूपणा गाजवायचाच नाही. तुमच्या घरामध्ये भांडणाचं कारण म्हणजे सासूपणा गाजवलं की भांडण होणारच त्या जाग्यावर, म्हणून गाजवायचं नाही. सुनेला मुलगी मानलात तर मुलगी होते. पहिलं कोणाच्या? तुम्ही तिच्याहून मोठे असता. सासूबाई म्हणजे हक्कच राहते की, मग तुमचं काम तिला समजून सांगायचं राहते. असं नाही, असं नाही. मग तिला जर तुम्ही जोरात आरडाओरडा केलं तर ती पण लगेच, आता तर चालत नाही आरडाओरडा का, असंही भेटणार नाहीत. भेटतील बाबा, कारण की थोडं मुलींची कमतरता आहे. आता जी येते ती लक्ष्मी म्हणून तिच्याच पाया पडावं लागेल बरं, असं आहे. म्हणून तुम्ही सुनेला मुलगी म्हणून माना आणि सून पण सासूला मुलगी मानायचं, तरच तुमचा गाडा लेवलमध्ये राहील. आणि सासूबाईनं जर बाहेर घरी जाऊन जर सुनेची थोडी चुकी झाली आणि तुम्ही जर शेजारींच्या घरी जाऊन जर तिचं सांगितलात, मग तिच्या जर डोक्यामध्ये फॅट बसला, आता निघणार नाही. मग ते तुमच्या हातात आहे बरं, तिला कसं ठेवायचं ते. तुम्ही तिला चांगलं संस्कार दिलात तर तुमच्याच पायावर राहील. आणि तुम्हीच जर गेला सांगून गेला तर तुम्ही आज गेल्या की ती लगेच जाणार. आमच्या सासूबाई काय म्हणलेत, मग शेजारींचं काय असतं, आता अशी म्हणून गेली बाई तुझ्याविषयी. मग घरात भांडणं कोणाच्या लागतात? तुमच्या लागतात का नाही? मग सून पण सासूला आई म्हणायचं. आई म्हणाल्या तुम्ही, पण आईसारखं वागत नाही. आई, आता आई झाले, पहिलं आत्या मामा, होय का नाही? आत्या मामा जर झालं, आई म्हणल्यावर आपल्या आईचीच वागणूक दिलं तरच आई म्हणायचं. आई म्हणून काय काटा काढायचं नाही बरं का. आई म्हणून तिला आई म्हणायचं म्हणू नका, पण आई म्हणून तिला जर दुःख दिला तर तुम्ही बी उद्या आई होणारच आहे, तुमचा काटा काढणारच, आहे का नाही? आज 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, बरोबर आहे का नाही? तुम्हाला 2 सुना असलं तर दोन्ही सुनांना सांभाळून म्हणजे समान मुलीसारखं वागणूक द्या. 2 मुलं असले तर दोन्ही मुलाला तेवढंच माना. आणि 1 मुलगा जर असला तर तिथं प्रश्नच नाही, बोला न बोला त्याच्याच हाताखाली. 2 मुलं असलं की तिकडं 4 दिवस इकडं 4 दिवस, असं होता कामा नाही. कारण दोन्ही सुनाला तुमच्या विषयी त्यांच्या मनामध्ये माया आली पाहिजे. आणि 2 मुलं असले, सासू सासऱ्यांना सांगते बरं, आता एकाला खांद्यावर आणि एकाला जर पायाखाली घातलं तर तुमची काय होणार शेवटी? आता चालत आहेत हातपाय, आता काही होणार नाही बरं. शेवटी मोठी नानीला जर तुम्ही लाड केलात तर मोठी नंतर तिकडं होता तिकडच, इकडं याचं नाही. आणि मोठीला लाड केला, लहानी तिकडच दिला तिकडच, असं नाही. सुरुवातीपासूनच दोघी सुनांना मुली मानायचं आणि सुरुवातीपासूनच दोघांना पण मुला समान मुलांचाच हक्क द्यायचा. एकाला हक्क आणि एकाला पायाखाली घातल्या तर तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही. कसं ते तुमच्यावर आहे, आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. 2 असलं तर समान, एकाला 1 करायचं नाही. एकाला 1 केला तर तुमच्या घरामध्ये भांडणं होणार. म्हणून सासू सासऱ्यांची तुम्ही सेवा करा. जर त्यांना करून घ्यायचं नसेल तर बी आपण करतच राहायचं बरं. त्यांच्याविषयी वाईट नाही, त्यांना कधीतरी एक दिवस जाणवल की मी किती जरी हिच्याशी अपराधीनं वागलो तर मला आज तिनं बापाचाच हक्क दिले म्हणून शेवटी तरी वाटणार ना सासू सासऱ्यांना. तुम्ही किती आता करा,
शेवटी येणार ते एक दिवस येतो, तो त्याला थोडा वेळ राहतो मनामध्ये यायला. खरंच मला ती काही म्हणली नाही, मीच तिच्याविषयी काही वाईट बोललो, पण ती मला काही म्हणली नाही म्हणून त्यांच्या मनामध्ये येते सासू सासऱ्यांच्या. आणि सुना पण मुलीसारखं वागा, सासू पण आईसारखं वागा. नसता आई बाबा आई बाबा, आणि नवरा आल्यानंतर म्हणशाल आई बाबा दादा आले, असं होऊ देऊ नका. आत्या मामामध्ये जितकं प्रेम असतं तेवढं प्रेम. पहिलं म्हणत होते आत्ता मामा, आत्ता आई बाबा हे चालू आहे, पण आई बाबासारखं ठेवा. म्हणणं काही नाही माझं, आई बाबा म्हणला तर म्हणलात, कारण तुमची आई थोडं लांब असते, सासूबाई आई म्हणून आई म्हणता तुम्ही, एक आठवण राहावं म्हणून. म्हणून तुम्ही सासू सासऱ्यांना चांगलं, सुनांचं काम आहे चांगलं करणं, आणि सासू सासरे सुनाला मुलगी म्हणून राहायचं तुमचं काम आहे. दोघाला पण दोघाची पण बाजू सांगते मी, एकीचं सांगत नाही. म्हणून सगळ्यांशी चांगलं वागायचं, प्रेमानं वागायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, शंकराची आराधना करायची, आणि गुरुच्या सानिध्यात जायचं, विभूती धारण करायचं, इष्टलिंग पूजा करायचं आणि नामस्मरण करायचं. एक बार जरी तुम्ही ओम नमः शिवाय म्हणलात तर तुमचं लाखाचं फळ आहे, लाखाचं. दिवसाला एक बार जरी म्हणलात तर. त्याच्यासाठी नामस्मरण करा. भक्ती मार्ग तुमचा चांगला दिसला. खरंच चांगलं या मंडपामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम मला दिसला. आणि नवतरुण मंडळी तुम्ही पण चांगलं कार्य करा. पुढच्या वर्षी अजून ह्याच्यापेक्षा जास्त तुमचा उत्साह वाढू द्या. आणि अनेक कीर्तनकाराचं, अनेक शिवकीर्तनकाराचं तुमचं, त्यांचा सत्कार करणं तुमच्या हातात आहे. आणि तुमच्या गावाचं भूषण, तुमच्या गावाचा स्वाभिमान ते तुमच्या हातात आहे. तुम्ही घडवायचं आहे बरं. कारण येतात, खरंच काय गाव आहे होते, भक्तिमार्ग गाव आहे असं म्हणले पाहिजे. सगळेजण येऊन म्हणले पाहिजे बरं सगळ्यांच्या. आणि खरोखर तुमच्या गेल्या वर्षीपासूनच सुरुवात झाली या सप्ताहाची. मी यूट्यूबच्या माध्यमातून बघितले, पूर्ण कीर्तन प्रवचन सर्व ऐकले, कारण मला खूप आनंद वाटला आहे. म्हणून सांगवी गावाचा सप्ताह खूप मोठा होते म्हणून मी इतरांना पण सांगितले, आणि माझ्या मनाला पण वाटलं. म्हणून मी बसवराज भाऊ काळे मला संवाद केले फोनवरती. त्यांनी मला माझ्यासारख्या पामरांना भक्तिमार्ग माझ्या प्रवचन करायला संधी दिली आहेत प्रवचनाला. त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. आणि तुमचं सिस्टीमवाले भैयाचं मी नाव घेतले नाही, कारण खरंच तुमची साऊंड सिस्टम पण एकदम नंबर वन. तिथं नाहीतच ते, तरी माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो का. ऐका भैया, तुम्हाला पण धन्यवाद. आणि खूप छान मृदंग वाजलात तुम्ही बरं, खरंच छान. आणि ते पण भैया कुठं गेले, इथं त्यांनी पण छान वाजवलेत. आणि काका तुम्ही पण पेटीला स्वर छान देत होतात, मस्त. खरंच तुम्हाला पण सर्वांना धन्यवाद देते. आणि असाच तुमचा शिवनाम सप्ताह चालू राहू द्या.